बारामतीतल्या याच माळेगाव सहकार साखर कारखान्यासाठी आजचं मतदान सुरू आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे। अध्यक्षपदासाठी निवडणूक मैदानात असलेल्या अजितदादांनी सुद्धा भल्या सकाळीच मतदान केंद्रावर जाऊन मतदान केलंय। तर आपले प्रतिनिधी जावेद मुलानी सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। जावेद, खरं तर या सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ही अतिशय महत्त्वाची ठरते, यामुळे राज्यातल्या राजकारणाची निवडणुकीची समीकरणं सुद्धा बदलू शकतात का? नक्कीच बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची जी निवडणूक आहे त्यामध्ये चौरंगी लढत पाहायला मिळते आहे की एक तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वतः चेअरमन पदाचे दावेदार ठरलेले आहेत आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आहेत जे वयाच्या 85 वर्षी त्यांचं झालेलं आहे ते चंद्रराव अण्णा तावरे हे देखील चेअरमन पदाचे दावेदार आता रंजन कुमार तावरे यांनी जाहीर केल्यानंतर कुठंतरी ही माहितीमधीलच घटक पक्ष असले तरी एकमेकांच्या समोरासमोर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उभे ठाकलेले आपल्याला दिसत आहेत। राज्याच्या राजकारणावर फारसा परिणाम झाला नाही तरी बारामतीच्या राजकारणामध्ये देखील ह्याचा परिणाम होतो कुठंतरी, कारण शरदचंद्र पवार राष्ट्रवादी या पक्षानं लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक लढवल्यानंतर पहिल्यांदाच राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आणि एका कारखान्याच्या निवडणुकीसाठी आपला पॅनल उभा केलेला आहे। बळीराजा सहकार बचाव पॅनल या नावाने त्यांनी आपले उमेदवार उभे केलेले आहेत। त्यामुळं बारामतीमध्ये नेमका आता निकाल कसा लागणार, कोण बाजी मारणार? उपमुख्यमंत्री अजित पवारांनी थेट चेअरमन पदाचा दावा स्वतः केलेला आहे, त्यामुळं ते या पदावर इथले जे सभासद आहेत ते बसवणार का याकडे देखील सर्वांचं आता आज लक्ष लागलेलं आहे। आणि यापूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील मतदानाचा हक्क बजावलेला आहे। खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील मतदानाचा हक्क बजावून त्या देखील पुढील कार्यक्रमासाठी रवाना झालेले आहेत। एकूणच बारामतीमध्ये आज संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे। त्याचं कारण हेच आहे की हे कारखान्याचं निवडणूक जी होते आहे आणि त्याच्यासाठी एवढा अट्टहास अजित पवार यांनी घातलेला आहे, त्यामुळे सर्वांचं लक्ष आता या निवडणुकीकडे लागून राहिलेलं आहे। नक्की जावेद, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।